नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. भारतात वडाचे झाड माहीत नाही असा माणूस वेगळाच असेल. सर्व भारतभर या वडाची झाडे आहेत. जवळजवळ प्रत्येक गावामध्ये वडाचे झाड आहेच आहे. मोठा वृक्ष, भरपूर छाया असलेला वृक्ष रस्त्याच्या कडेने बराच वेळा आढळतो. हा वृक्ष जसा छाया देतो तसाच आरोग्याचेही रक्षण करतो. सहज उपलब्ध असूनही आपण त्याचा उपयोग फारसा करत नाहीत, म्हणून आपण हा विषय चर्चेसाठी घेत आहोत. देवाधिदेव महादेव या महादेवाचे प्रतिनिधित्व करणारा हा वृक्ष आहे. महादेव कैलास पर्वतावर राहतात. तो भाग अत्यंत थंड आहे. वडाचे झाड शीतगुणाने युक्त आहे. त्या अनुषंगाने त्याचे वेगवेगळे उपयोग आपल्याला आरोग्यासाठी करता येतात. वडाच्या गुणांचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे तो व्रणरोपक आहे, व्रणावर चालणारा आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारची जखम झाली असता त्या जखमेवर वडाचा चीक लावला जातो. त्यामुळे जखम लवकर भरून येते. हे त्याचं कर्म विशेष करून कषाय किंवा तुरट रसामुळे घडून येत असतं. त्यामुळे शरीरामध्ये व्रण होण्याची शक्यता जेव्हा जेव्हा जिथे जिथे असेल त्या सगळ्या व्याधीमध्ये याचा उपयोग होतो. तो कफ आणि पित्त शामक असल्यामुळे जे व्रण किंवा ज्या जखमा पित्ताच्या किंवा कफाच्या अनुषंगाने होतात त्या भरून घेण्यासाठी या वडाच्या चिकाचा निश्चितपणे चांगला उपयोग होतो. त्यामुळे लहान मुलांना पडल्यामुळे होणाऱ्या लहान मोठ्या जखमा सहजपणे भरून येण्यासाठी याचा वापर सहज शक्य आहे. वड हा तुरट रसाचा असल्यामुळे तो स्तंभनाचे उत्तम काम करतो. त्यामुळे जिथे जिथे स्तंभनाची आवश्यकता असेल, उदाहरणार्थ जुलाबामध्ये स्तंभन आवश्यक असतं म्हणून हा तिथे उपयोगी पडतो. अधिक मूत्र प्रवृत्ती ज्या व्याधीमध्ये होते, तो प्रमेह किंवा ज्याला व्यवहारात डायबिटीस म्हणतात, त्यामध्ये याचा उपयोग केला जातो. मूत्र संग्रहण हा त्याचा जो विशेष गुण आहे त्याचा उपयोग तिथे होतो. याच गुणामुळे कुठूनही शरीराबाहेर रक्त जात असेल त्यासाठी या वडाच्या त्याच्या काढ्याचा किंवा त्याच्या चिकाचा उपयोग होतो. त्यासाठी त्याच्या चूर्णाचाही उपयोग होतो. त्यामुळे एमसीमध्ये अधिक रक्तस्राव असल्यास उपयोग होतो. रक्तार्तवाच्या तक्रारी सध्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि आपल्या जवळच असलेले हे औषध आपण त्याचा उपयोग मात्र करत नाहीत. त्याचप्रमाणे वट हे गर्भाशयावर काम करणारे असल्यामुळे गर्भाशयाच्या संबंधाच्या तक्रारी सुद्धा कमी होऊ शकतात. त्यामुळे या वडाच्या झाडाला लाल रंगाची जी फळं येतात त्यावेळी त्याची शोभा काही वेगळीच असते. ही फळं औषधयुक्त यासाठी आहेत की त्यांचा उपयोग हा दीर्घायुष्यासाठी केला जातो. वडाचे झाड हे मुळातच सर्वात अधिक प्रमाणामध्ये दीर्घायुष्य असलेले आहे. त्याच्यामुळे या झाडाचा उपयोग आपल्या दीर्घायुष्यासाठी करता येणं शक्य आहे. वडाची फळं वाळून त्याचे चूर्ण करून ती साखरेबरोबर घेतली असता दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर वरील वर्णन केलेले विकारही त्यामुळे होणार नाहीत हेही निश्चित आहे. दंतशूलाचा त्रास घरामध्ये कधी ना कधी केव्हा तरी कुणाला तरी होतच असतो. अशा वेळी या वडाचा चीक जर दातावर लावला तर हा दंतशूल कमी होतो. म्हणजे व्रणावरती दंतशूलावरती सहज उपलब्ध होणारी औषधं वापरली तर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने जीवन जगायला मदत होऊ शकते आणि ज्या औषधामुळे शरीराला अपाय होऊ शकतात ती औषधं घेण्याचे टाळू शकतो.
ज्या व्यक्तींना मूळव्याधीचा त्रास होतो आणि रक्तही पडत असतं, अशा वेळी या चिकाचा लेप मूळव्याधीवर लावल्यास आराम पडण्यास निश्चितच मदत होते. मूत्राचे प्रमाण कमी करणारा असल्यामुळे आणि तो कफ आणि पित्ताचा नाश करणारा असल्यामुळे प्रमेह, ज्याला व्यवहारात डायबिटीस असं म्हणतात, त्यांच्यासाठी याचा उपयोग चांगला होऊ शकतो. या प्रमेहाची वाढ झाली असता शुक्र धातूवरही त्याचा परिणाम होतो आणि त्वचेवरचा परिणाम म्हणून जखमा लवकर भरून येत नाही. अशा सगळ्यांच्या याचा उपयोग प्रमेहामध्ये अधिक चांगला होऊ शकतो. याच्या चिकाचा उपयोग, सालीच्या काड्याचा उपयोग करता येणं शक्य आहे. निग्रोध हे वडाचं एक पर्याय नाव आहे. निग्रोधादी चूर्ण म्हणून बाजारामध्ये एक चूर्ण उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये वडाचे चूर्ण एकत्र केलेले आहे आणि जेव्हा म्हणून आपल्याला वडाचे चूर्ण हवे असेल किंवा वर्णन केलेली लक्षणं किंवा व्याधी निर्माण झालेली असतील तर आपण या निग्रोधादी चूर्णाचा निश्चितपणे उपयोग करू शकतो. बाजारात हे निग्रोधादी चूर्ण उपलब्ध आहे आणि या चूर्णाचा उपयोग म्हणजेच आपल्याला एक प्रकारे महादेवाचा शरीरामध्ये निवास निर्माण करण्याची शक्यता यातून निर्माण होते. विशेष म्हणजे ज्यांची रास सिंह आहे आणि या राशीच्या संदर्भाने वरील लक्षणं किंवा व्याधी निर्माण होत असतील तर त्यांच्यासाठी वड हे अतिशय उत्तम औषध आहे. त्यातल्या त्यात सिंह राशी असेल, त्याचबरोबर मघा नक्षत्र असेल तर त्यासाठी वडाचं औषध हे अत्यंत अधिक चांगल्या उपयोगाचं आहे आणि त्यासाठी बाजारातूनही चूर्ण उपलब्ध होऊ शकते. वडाची झाडं सर्वत्र आहेत, त्याचा उपयोग होऊ शकतो. थोडक्यात वडाच्या छायेखाली जाणार म्हणजेच महादेवाच्या छायाखाली येणं असाच त्याचा दुसरा अर्थ घेता येणं सहजपणे शक्य आहे आणि म्हणून महादेवाला शरण जाणार यासाठी वडाला शरण गेलं तर त्या अनुषंगाने असलेले विकार सहजपणे बरे होऊ शकतात. धन्यवाद.